भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। राहता सत्र न्यायालयामध्ये यापूर्वी 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पहिल्या तारखेला आरोपीचे वकील हजर नव्हते तर दुसऱ्या तारखेला फिर्यादीनं आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। आज दुपारी होणाऱ्या सुनावणीमध्ये फिर्यादीसह सरकारी आणि आरोपी पक्षाच्या वतीनं युक्तिवाद होऊन अटकपूर्व जामीन अर्जावरती निर्णय होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त कैलाश गायकवाड यांना 42,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। सीबीडी येथील महानगरपालिका मुख्यालयात ही कारवाई करण्यात आली। कैलाश गायकवाड यांच्याकडे अतिक्रमण विभाग होता। या विभागाचं काम करणारे ठेकेदार दशरथ सुरवसे यांच्याकडून ही लाच मागण्यात आली होती। केलेल्या कामाचं बिल काढण्यासाठी कैलाश गायकवाड यांनी लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी ठेकेदार दशरथ सुरवसे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती। वसई तहसील कार्यालयात काल दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली। वसई तहसीलमधील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली। मात्र अप्पल तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। तक्रारदाराच्या जमिनीची एनए करून मिळावी यासाठी धोत्रेंनी तब्बल 40 लाखांची मागणी केली होती। काही तडजोडीअंती धोत्रेंना 7 लाख रुपये देण्याचं ठरलं। या पार्श्वभूमीवर एसीबीनं काल सापळा रचला। तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना अनिल प्रभाकर चौबल या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसई तहसील कार्यालयाचा इतिहास पाहता भ्रष्टाचारामुळे हे कार्यालय वारंवार चर्चेत राहिलेलं आहे। केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडलेत। मंत्रोच्चारांच्या गजरात भाविकांच्या उत्साहात दरवाजे उघडले। आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी कपाट उघडताना उपस्थित होते। 11वं ज्योतिर्लिंग म्हणून केदारनाथ जगप्रसिद्ध आहे। दरवाजे उघडताना हर हर महादेवचा गजर करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।